नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज। एक मराठा लाख मराठा सोलापूर शहर व जिल्ह्यामधील प्रथम मराठा आमरण उपोषणकर्ता मी प्रशांत सुधाकर देशमुख विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर दिनांक 22/8/2024 पासून आमरण उपोषणास बसणार आहे। सदर माझ्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथे अरबी समुद्रामधील भव्य स्मारक, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथे ईदउल मधील भव्य स्मारक, जगत ज्योती बसवेश्वर महाराज यांचे मंगळवेढा येथील भव्य स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्याचे संवर्धन जतन करणे व प्रत्येक किल्ल्याचे तात्काळ अतिक्रमण काढणे या मागण्या मी शासन प्रशासन यांच्याकडे लोकशाही मार्गाच्या आंदोलनातून करत आहे। तरी माझ्या या मागण्या समाज हितकारक असून शासन व प्रशासन यांनी त्वरित मंजूर करून त्यावर योग्य ती कारवाई करावी। तसे न झाल्यास माझ्या या आंदोलनाला जन आंदोलनाचे स्वरूप द्यावे लागेल। सदर आमरण उपोषण करीत असताना माझ्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास शासन प्रशासन जबाबदार राहील। कृपया याची नोंद घ्यावी। आपला विश्वासू प्रशांत देशमुख। आज जे मी विषय घेऊन बसलेलो आहे ह्या BJP सरकारने केलेल्या घोषणा आहेत, त्यांच्या घोषणा हे सगळ्या नुसत्या कागदावरती आहेत। याचं काय त्यांनी काही पूर्णता केलेलं नाही। माझा पहिला विषय आहे की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रातलं भव्य स्मारक अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे। त्याच्यासाठी 6,826 कोटीचा निधी त्यांनी मंजूर केला आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी जलभूमिपूजनसुद्धा 24/12/2016 रोजी केलेलं आहे। अद्यापही पूर्ण। दुसरे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ईदउल स्मारक हे 2018 साली सुरू झालं, पण ते अद्याप 2021 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, अद्याप तेही पूर्ण नाही आहे। तिसरा विषय आहे की या सरकारने लिंगायत समाजाचे संस्थापक धर्मगुरू बसवेश्वर महाराज, जगज्योती बसवेश्वर महाराज यांचं मंगळवेढा इथे असलेलं भव्य स्मारकाची घोषणा केली। त्याच्यासाठी 151 कोटीची त्वरित घोषणा केली आणि 65 एकरांची जे कृषी खात्याची जमीन आहे 65 एकर ती मंजूर केलेली होती। तेही अद्याप स्मारक केलेले होते मंगळवेढा येतं। कृषी विभागाची जागा घेतलेली आहे त्यांनी 65 एकर मंजूर करून घेतलेली आहे, ते पण अद्याप स्मारक रखडलेलं आहे। आणि माझा चौथा विषय आहे की आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जतन केले पाहिजे आणि आणि संवर्धन केले पाहिजे गड किल्ल्यांचा, आणि प्रत्येक गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवले पाहिजे। का तर आमच्या येणाऱ्या युवा पिढींना त्याचा काय तर आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा म्हणून हे संवर्धन करणे गरजेचं आहे। कायांचा पाठ्यचा शपथविधीचा आदर्श घ्यायचा, कायांचा गुवाहाटीचा आदर्श घ्यायचा, तुम्ही सांगा मला आता।